आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस, पण वडील सीमेवर देशाचं रक्षण करत होते. घरात तयारी सुरू होती. पहिल्या वाढदिवसाला जाण्यासाठी महाराष्ट्रातले वीर जवान अर्जुन जाधव हे येणार होते. सुट्टी मिळाली होती, पण अचानक सीमेवर एक अशी घटना घडली की पहिल्या मुलाच्या वाढदिवसाआधीच वडील तिरंग्यात गुंडाळून घरी पोहोचले. साताऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी समोर आली. जम्मू काश्मीर मधील नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये ड्युटीवर असणारे 2 वीर जवान शहीद झाले. 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे. त्यांचं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देखील झाले. पण एका जवानाच्या घरची गोष्ट जेव्हा उघडकीस आली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं. मंगळवारी 9 जूनच्या रात्री ही घटना घडली होती. पण जेव्हा या घटनेमागची सत्यता समोर आली त्याने सगळीकडे सगळ्यांनाच हादरा बसलाय. एक वडील आपल्या पहिल्या मुलाचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून सुट्टी घेऊन घरी निघाले होते. पण त्यांच्या समोर काळ कसा काय आला? नेमकं तिथे असं काय घडलं की दोन्ही वीर जवान त्या ठिकाणी शहीद झाले? चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमधून या घटनेची सच्ची कहाणी. खरं तर हा घात त्या रात्री झाला. त्या रात्री शहापूर गावात एक आई आपल्या मुलाच्या सुट्टीची तारीख कॅलेंडरवर पाहत होती. एक जवान आपल्या घरी आपल्या पहिल्या मुलाचा वाढदिवस पहिल्याच महिन्याचा वर्षाचा साजरा करायला येत होता. पण दुसरीकडे उरीच्या बर्फाच्या आधी शिखरावर मृत्यू दबा धरून बसला होता. मग नेमकं काय घडलं होतं? एकुलत्या एका लहान मुलाचा पहिला वाढदिवस म्हणजे कोणत्याही आई वडिलांसाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा सण असतो. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावच्या एका घरातही अशी आनंदाची उधाण आली होती. वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या घरी त्यांच्या अवघ्या 1 वर्षाच्या लहान मुलाचा सर्वेशचा पहिला वाढदिवस 25 जूनला होता. अर्जुनचा 9 वर्षापासून भारतीय सैन्यात सेवा बजावत होते. ते बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान होते. सध्या जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये 8 राष्ट्रीय रायफल्स मध्ये तैनात होते. सीमेवरून अर्जुन यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. माझी सुट्टी मंजूर झाली, मी 15 जूनला निघतोय. आपल्या सर्वेचा वाढदिवस आपण खूप थाटामोठात साजरा करायचा. तिकडे काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कमलकोट फॉरवर्ड पोस्टवर जूनच्या त्या पहिल्या आठवड्यात कडक बंदोबस्त होता. भारत पाकिस्तान सीमेवर धोके आणि तणाव नेहमीप्रमाणेच असतात. अर्जुन जाधव आपले कर्तव्य बजावत असतानाच मनातल्या मनात आपल्या बाळाच्या वाढदिवसाचा केक कसा असावा याचा विचार ते करत असावेत. दुसरीकडे त्यांच्यासोबत तैनात असणारे कोल्हापूरचे 28 वर्षाचे तरुण आणि लाडके जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे देखील आपल्या सहकार्याला धीर देत होते. विक्रम यांचं सध्याचं कुटुंब नवी मुंबईतील एरोली इथे राहत होतं. हे दोन्ही सुपुत्र महाराष्ट्राचे होते, त्यामुळे त्यांच्यात एक वेगळंच अतूट नातं तयार झालं होतं. घरात पाहुण्यांची लिस्ट तयार झाली होती, पण नियतीच्या दरबारात या 2 वीरांसाठी वेगळीच लिस्ट बनवली जात होती. एका बाजूला आनंदाचे फोन कॉल सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला सीमेवर काय हालचाली घडत होत्या याची कल्पना कुणालाच नव्हती. घरातली परिस्थिती अशी होती की आई वडील, पत्नी आणि नातेवाईक सगळ्यांनी मिळून गावातला एक मोठा हॉल बुक करण्याचं ठरवलं होतं. अर्जुन यांनी फोनवर सांगितलं होतं की पाहुण्यांना आत्ताच आमंत्रण द्यायला सुरुवात करा, ऐन वेळी कोणाची धांदल उडायला नको. घरातल्यांनी केटरर्सवाल्याशी बोलणं सुरू केलं होतं. काय स्वयंपाक करायचा, काय मेनू ठेवायचा. नातेवाईकांना फोन लावले जात होते. आमचा अर्जुन येतोय सुट्टीवर, 25 जूनला नक्की यायचं. इकडे घरामध्ये नातेवाईकांच्या फोनच्या रिंग वाजत होत्या, तर तिकडे उरीच्या कॅम्पमध्ये रात्रीच्या गस्तीसाठी जवानांचे बूट आणि शस्त्रास्त्रांची खळबळ ऐकू येत होती. मंगळवारचा तो 9 जूनचा दिवस उजाडला. शहापूरमध्ये सकाळी सकाळी अर्जुन यांच्या पत्नीनं विचार केला की बाळासाठी कोणता केक घ्यायचा, छोटे भीमचा केक घ्यायचा की मिकी माऊसचा. त्यांनी अर्जुन यांना मेसेज करून विचारण्याचं ठरवलं. पण त्याच वेळी हजारो किलोमीटर दूर उरी सेक्टर मधील कमलकोट लष्करी कॅम्पमध्ये जवान अर्जुन जाधव आणि जवान विक्रम चव्हाण हे दोघे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बुलेट प्रूफ जॅकेट चढून अत्यंत सतर्कतेनं गस्तीवर निघाले होते. त्यांच्या हातामध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी बंदुका होत्या आणि डोळ्यात फक्त आणि फक्त शत्रूंवर नजर होती. एका बाजूला बाळाच्या नवीन कपड्याची खरेदी करण्यासाठी दुकानाची पायरी चढणारं कुटुंब होतं, तर दुसऱ्या बाजूला देशासाठी छातीचा कोट करून उभे असणारे 2 वीर. मग अचानक असं काय घडलं की सगळी कहाणीच बदलून गेली. दुपारची वेळ झाली. घरात चर्चा सुरू झाली होती. बाळाच्या वाढदिवसाला सोन्याची अंगठी करायची की चेन करायची. आई म्हणाली, माझा मुलगा 9 वर्ष देशाची सेवा करतोय, तो आल्यावर त्याच्याच हातानं बाळाला काय ते सोन्याचं गिफ्ट देऊ. इकडे साताऱ्यात सोन्याच्या दुकानात जाण्याची तयारी सुरू होती, तर तिकडे बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील फॉरवर्ड पोस्टवर संध्याकाळचं धुकं दाटू लागलं होतं.
8 राष्ट्रीय रायफलचं हे युनिट अत्यंत दुर्गम भागात कार्यरत होतं. इथे आलेला प्रत्येक जवान हा विशेष प्रशिक्षित असतो. अर्जुन आणि विक्रम या दोन्ही वीरांनी नेहमीप्रमाणे आपली दुपारची आणि संध्याकाळची ड्युटी चोखपणे पार पाडली होती. आता अखेर तो क्षण आला होता. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. घरात आईने देवापुढे दिवा लावला, प्रार्थना केली, माझा सोन्यासारखा मुलगा सुखरूप घरी येऊ दे. पण त्याच वेळी सीमेवर नेहमीप्रमाणे लष्करी नियम आणि प्रक्रियेनुसार गस्तीनंतर शस्त्रास्त्रांची आणि साहित्याची देवाणघेवाण सुरू झाली. उपकरणांची तपासणी चालू झाली. सर्व जवान आपापल्या जबाबदाऱ्या पार पडत होत्या. घरात सुट्टीला आता अवघे 4-5 दिवस उरले होते, म्हणून जवानांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. तर सीमेवर त्या लष्करी तळावर आता एकाएकी शांतता पसरली, जी एका मोठ्या वादळाची नांदी ठरणार होती. ज्या क्षणाची कल्पना कोणाला नव्हती तो काळ अखेर जवळ आला होता. एका बाजूला 25 जूनच्या रात्रीच्या जेवणाची मेनूची लिस्ट फायनल होत होती. वाढदिवस कुठे करायचा, कसा करायचा हे त्याच्या घरी फायनल होत होतं. तर दुसरीकडे सीमेवर 9 जूनच्या त्या काळ रात्रीचा तो थरार घडला. मंगळवारी 9 जूनच्या उशिरा रात्री उरीमच्या त्या कमलकोट लष्करी कॅम्पमध्ये साहित्याची तपासणी सुरू असताना एक घटना घडली. एक हँड ग्रेनेड म्हणजे हात बॉम्बचा अचानक दुर्दैवी पद्धतीनं मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसर धुराने आणि आवाजाने हादरून गेला. या स्फोटात महाराष्ट्राचे 2 पराक्रमी सुपुत्र जवान अर्जुन जाधव आणि जवान विक्रम चव्हाण हे दोघेही जखमी झाले. लष्कराने तात्काळ युद्ध पातळीवर हेलिकॉप्टरद्वारे त्यांना श्रीनगरच्या बेस हॉस्पिटलला हरवले. पण उपचारादरम्यान या दोन्ही शूर जवानांनी देशासाठी लढता लढता आपला अंतिम श्वास घेतला. लष्कराने स्पष्ट केलं की हा दुर्दैवी अपघात होता. इकडे घरात 25 जूनच्या वाढदिवसाच्या गाण्याची तयारी होती, पण तिथे 9 जूनच्या रात्री या 2 वीरांना वीरमरण आलं. खरं तर ही घटना त्यांच्या घरच्यांना लवकर सांगितली गेली नाही, कारण की अचानक धक्का बसेल म्हणून त्यांना थोडंसं उशिरा सांगण्यात यावं अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी समोर आली होती एक चर्चा. आता सगळी तयारी झाली होती, फॉर्मॅलिटी झाली होती. तिकडे अजूनही कोणाला कळलं नव्हतं. तिकडे अजूनही वडील येतील, वाढदिवस करतील म्हणून कदाचित तो लहान बाळ वाट पाहत असावा. त्याची आई म्हणजे वीर जवान अर्जुन जाधव यांची पत्नी अगदी डोळे लावून वाट बघून बसली होती की आता आपले पती येतील आणि आपण सगळी पुढची तयारी करू. पण तिला माहिती नव्हतं की इकडे काय घटना घडली होती. जेव्हा या जवानांची ही दुर्घटना घडली तेव्हा त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, पण दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. जेव्हा जवानांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळून शहापूर आणि एरोली इथे पोहोचलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा थरकाप उडाला. ज्या वडिलांची वाट बाळ पाहत होता ते वडील तिरंग्यात लपेटून बंद झाले होते. शासकीय इत्तमामात जड अंतकरणाने या दोन्ही वीरांना निरोप देण्यात आला. आपल्या पहिल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहीद झालेल्या साताऱ्याचा अर्जुन जाधव आणि कोल्हापूरचे तरुण विक्रम चव्हाण हे सर्वोच्च बलिदान हे भारताच्या प्रत्येकाच्या मनात सदैव जिवंत राहील. भारत मातेच्या या दोन्ही वीर पुत्रांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटी कोटी प्रणाम आणि आपल्या संपूर्ण जनतेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.